ज्यांच्याकडे पास आहे त्यांना आत नक्कीच घेतलं जाईल। कपॅसिटी बघूनच आपण त्या दृष्टीने निर्णय घेऊ, कारण तुफान गर्दी आता या ठिकाणी झालेली आहे आणि आता ज्यांच्याकडे पासेस आहेत त्या सगळ्यांना मात्र आत घेतलं जाईल। मराठी भाषा आमची माय, आमचं नातं घट्ट हाय, अशा अर्थाचे हे बॅनर हाती घेऊन आता त्या ठिकाणी मराठी माणूस एकवटताना दिसतोय। जागर मराठीचा, जागर अस्मितेचा, जागर महाराष्ट्राचा, जागर मराठीपणाचा हा जागर आहे, हा विजयोत्सव आहे आणि याकरता तुफान गर्दी वरई डोम परिसरात झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। पाऊस भरलेला आहे मुंबई आणि आसपासच्या उपनगरात, आज पाऊस बरसतोय, पण इथं मात्र आपण पाहतोय आनंदाला अक्षरशः भरता आलेला आहे आणि मराठी माणूस वरई डोम परिसरात एकवटताना दिसतोय। 10:59 उरली आहेत केवळ 31 मिनिटं। पुढच्या 31 मिनिटात खऱ्या अर्थानं या विजयी जल्लोषाला ही जशी गुढी उंचावली जाते, विजयाची पताका उंचावली जाते, तसंच आता ठाकरे आगामी काळातल्या निवडणुकांच्या दृष्टीनं कोणता मुद्दा उंचावतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं ठाकरेंची तोफ आज धडाडणार आहे, अर्थात दारुगोळा भरलेला आहे हिंदी सक्तीच्या विरोधातला। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवडणुकांच्या दृष्टीनं ज्या क्षणाची तमाम महाराष्ट्र आज वाट पाहत होता तो क्षण आज येताना दिसतोय। तर तिथं जे वरई डोमच्या बाहेर आहेत, काही जण जे अडकलेले आहेत, ज्यांना आत घेऊ शकत नाही, त्यांच्यासाठी खास स्क्रीनिंगची आता व्यवस्था केली जाईल। यशवंत किल्लेदार सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, ऐकूया आपण काय घडतंय तिथं। जास्तीत जास्त 400 माणसं जागा अकोमोडेट होईल होईल। एक मिनिट तर ही थेट दृश्य आपण पाहतोय, कार्यकर्ते आज शिरलेले आहेत, गेट ढकलून कार्यकर्ते आता वरई डोम परिसरात दाखल झाल्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य, जोरदार घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांचा आनंद। काही शेवट दिसत नाहीये, गर्दी वाढतच चाललेली आहे। वरई डोम परिसरातल्या बाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। आता अशी एक प्राथमिक माहिती मिळते, अभूतपूर्व खरं तर आता आपण म्हणूया ही दृश्य बघितल्यानंतर अभूतपूर्व असा हा प्रतिसाद या मेळाव्याला। जवळपास असं म्हटलं जात आहे की जवळपास 400हून अधिक जण या गेटच्या बाहेर होती, असा एक अंदाज, प्राथमिक अंदाज हा समोर येताना दिसतोय। जसं गेट उघडलं गेलं तशी मात्र पुन्हा ही पहा विजयाची पताका, विजयाची गुढी, मी मराठीपणाची, मराठी मनाची ही गुढी उंचावली गेली आणि याच उंचावलेल्या गुढीतून आता हे स्वागत मराठी मनाचा वरई डोम परिसरात होताना दिसतंय। ढोल ताशांचा गजर आहे आणि या ढोल ताशाच्या गजरात या ठिकाणी एकवटलेले कार्यकर्ते वरई डोम परिसरात दाखल होत आहेत। भूषण
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. हा विजयाचा क्षण आहे म्हणून आपण विजयाची मराठीची गुढी आम्ही घेऊन आलेलो आहोत. एकंदर दोन ठाकरे बंधू एकत्र येतात. आज बाळासाहेब असते तर त्यांना काय वाटलं असतं? आज जर बाळासाहेब असते तर त्यांना नक्कीच धन्यवाद वाटलं असता. हे पाहून त्यांना नक्कीच आता पण बरं वाटत असेल. अशा प्रकारे विजयी मेळाव्याला विजयाची गुढी, जे विजयाचं निशाण आहे ते गुढी आपल्याला इथं आणलेली पाहायला मिळत आहे. आणि एकंदर प्रत्येक कार्यकर्ता हा सध्या भाऊक झालेला पाहायला मिळत आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर ते काहीसे भाऊक झाले असते, ते आनंदी झाले असते, अत्यानंदी झाले असते. अशा प्रकारे भावना ते व्यक्त करत आहेत. आणि एकंदर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.